नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या स्वराज एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण मराठी व्याकरणातील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे समास अभ्यासणार आहोत. वर्ग 8वी ते 12वी तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे माझे मित्र, टी या परीक्षेची तयारी करणारे काही शिक्षक वर्ग, त्याचबरोबर काही भावी शिक्षक या सर्वांसाठीच हा समास टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. एकदम आपण जर समास पुस्तकामधून वाचला, तर आपल्या डोक्याचा भुंगा करून टाकतो. कोणता शब्द कोण्या समासाच्या प्रकारातील आहे, हे आपल्याला पटकन कळत नाही. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो, की हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्यानंतर तुमच्यासमोर कोणताही सामासिक शब्द जर आला, तर तुम्ही तो सामासिक शब्द क्षणामध्ये ओळखाल, की त्याचा प्रकार कोणता आहे किंवा हा कोणत्या उपप्रकारातील आहे. मी याची तुम्हाला शाश्वती देतो, की हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच तुम्ही कोणताही समासावरील येणारा प्रश्न सहजरित्या सोडवाल, अशी मी तुम्हाला काय करतो, ग्वाही देतो. आणि चला सुरू करू आपल्या या आजच्या टॉपिकला. तर त्यापूर्वी जर तुम्ही आमच्या या चॅनलला लाईक केलं नसेल, तर लाईक करा. सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करा. चला तर सुरू करू समास. आता सर्वप्रथम समास म्हणजे काय? तर समास म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त अर्थपूर्ण शब्द काय करणे, एकत्र जोडणे. आणि हे 2 किंवा जास्त शब्द काय असले पाहिजेत? परस्पर संबंध असले पाहिजेत त्या शब्दांचे. किंवा त्याच्यापेक्षा जर सोप्या शब्दात सांगायचं झालं तुम्हाला, तर शब्दांची काटकसर करून काय करणे? एक सामासिक शब्द तयार करणे. शब्दांची काटकसर करून. जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल पहा. निळा आहे कंठ ज्याचा असा तो. खूप लांब आहे शब्द. परंतु शब्दांची काटकसर. काय केलं त्याला? सामासिक शब्द निळकंठ करून टाकला. बरोबर आहे. त्यानंतर सिंहासारखा नर. काय केला? नरसिंह केला म्हणजे काटकसर. त्यानंतर विद्येचे आलय. काय केलं? विद्यालय केलं. म्हणजे काय केली? काटकसर केली. हिरवे असे गार. काय केलं? हिरवेगार. म्हणजे 2 संक्षिप्त शब्द अर्थपूर्ण एकमेकाशी परस्पर संबंध असलेला ते शब्द त्या शब्दाचा विग्रह काय करणे एकत्र करणे त्यापासून काय तयार होतो सामासिक शब्द त्यालाच काय म्हणतात समास. मग आता या समासाचे मुख्य प्रकार आणि उपप्रकार हे आपल्याला अभ्यासायचे तर चला. आता या समासाचे 4 मुख्य प्रकार पडतात आणि 14 उपप्रकार पडतात. 4 मुख्य प्रकार आणि 14 उपप्रकार एकूण 18 हे उपप्रकार, सॉरी 18 प्रकार मी तुम्हाला पुढच्या 20 ते 25 मिनिटात काय करून टाकणार आहे, कंठस्थ करून टाकणार आहे. मग कोणते 4 मुख्य प्रकार? तर पहिला आहे अव्ययीभाव समास. लक्षात ठेवायचं. पहिला अव्ययीभाव समास आहे. अव्ययीभावामध्ये पहिल्या पदाला काय महत्व आहे? पहिलं पद महत्वाचं अव्ययीभाव समास. दुसरं पद महत्वाचं तत्पुरुष समास. दोन्ही पद महत्वाचे द्वंद्व समास आणि दोन्ही पदांना महत्व नाही. तिसऱ्याच पदाचा काय होतो? बोध होतो बहुव्रीही समास. तुम्ही म्हणाल, "सर पद काय असतं? पद कशाला म्हणतात?" बरोबर आहे ना? साहजिक आहे. पद कशाला म्हणतात? पहा, मी तुम्हाला सांगतो. पद कशाला म्हणतात? जसं आता हा शब्द आहे राम आणि लक्ष्मण. पहा तुमच्या समोर मी एक शब्द लिहिलाय, सामासिक शब्द राम, लक्ष्मण. तर राम हे एक पद आहे आणि लक्ष्मण हे एक पद आहे. 2 पदाचा काय केलेला आहे आपण? एक सामासिक शब्द तयार केलेला आहे. जसं राजपुत्र. राज एक आहे, पुत्र एक आहे. 2 शब्द आहे. 2 शब्दाचा काय केलाय? सामासिक शब्द. पण त्या 2 पदापैकी कोणत्या पदाला जास्त महत्व आहे त्यावरून काय ठरत असतो? त्याचा प्रकार ठरत असतो. म्हणूनच पहिल्या अव्ययीभाव समासामध्ये पहिल्या पदाला महत्व आहे. तत्पुरुष समासामध्ये दुसऱ्या पदाला महत्व आहे. द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदाला महत्व आहे आणि बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पदाला महत्व नाही. तिसऱ्याच पदाचा काय होतो? बोध होतो. कारण की इथं शब्द जे असतात ते परस्पर संबंधित शब्द असतात. शब्दांची काटकसर करून शब्द तयार केलेले असतात. म्हणजे काटकसर करून भाषा सोपी व्हावी. काटकसर करून शब्द तयार केलेले असतात म्हणजे काय? शब्दांची काटकसर करून काही शब्द बनवायचे. त्यातला अर्थ घ्यायचा नाही. एक भाषा सोपी झाली पाहिजे बोलण्यासाठी. जसं पूर्वी पहा, आपण इंग्रजी भाषेमध्ये पूर्वी WhatsAppवर टाइप करताना आपण पूर्ण प्लीज
हा शब्द तयार करायचा, टाइप करायचा. आता काय करतो? शॉर्ट केलाय आपण पी-झेड. थँक यू शब्द टाइप करायचो. आता काय केलं टी-वाय. आपण ब्रदर म्हणायचो. आता ब्रो करायला लागलोय. म्हणजे अशाच पद्धतीची भाषा सोपी करण्यासाठी काय केलेलं आहे? सामासिक शब्दांची काय केलेली आहे? सामासिक शब्दांची निर्मिती केलेली आहे. आणि तसा विग्रह केलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पदं दिसतील. जसं राम-लक्ष्मण. विग्रह केला तर राम आणि लक्ष्मण. विद्येचे विद्यालय, विद्येचे आलय. निळकंठ, निळा आहे कंठ असा तो. लंबोदर, लंब आहे ज्याचे उदर असा तो. गणपती. म्हणजे भाषा सोपी व्हावी म्हणून सामासिक शब्द तयार केलेले आहेत. हे सुद्धा तुम्हाला व्याख्या सांगता येईल. मग अव्ययीभाव समास, पहिलं पद महत्वाचं. परत लक्ष द्या बरं. तत्पुरुष समास, दुसरं पद महत्वाचं. द्वंद्व समास, दोन्ही पद महत्वाचे. बहुव्रीही समास, दोन्ही पद महत्वाचे नाही. पद तुम्हाला कळालं असेल. पद म्हणजे काय? 2 जे शब्द आहेत त्याच्यातला पहिला शब्द याला पहिलं पद म्हणतात, दुसरा शब्द याला दुसरं पद म्हणतात. मग पहिला जर महत्वाचा असेल शब्द तर अव्ययीभाव समास, दुसरा जर महत्वाचा असेल तर तत्पुरुष समास. दोन्ही जर पद महत्वाचे असतील तर द्वंद्व समास, दोन्ही पद महत्वाचे नसतील तर बहुव्रीही समास. किंवा असं सर दोन्ही पद महत्वाचे नाहीत, मग काय महत्वाचं आहे तिच्यात? तर दोन्ही पद महत्वाचे नाहीत म्हणजे त्याच्यातून तिसऱ्याचा काय होतो? बोध होतो. पाहायचं आहे आपल्याला समोर. एकदम सोप्या शब्दात 20 ते 25 मिनिटाचा हा व्हिडिओ मी पूर्णपणे तुमच्या कंठस्थ उतरवणार आहे. हे काय देतो मी तुम्हाला? ही 100% गॅरंटी देतो. मग पहा तत्पुरुष समासाचं पहिलं उदाहरण विभक्ती तत्पुरुष आहे. अलुक तत्पुरुष, उपपद, नन, कर्मधारय, द्विगु, मध्यम, लोधी, द्वंद्व समासाचं इतरेत्तर, वैकल्पिक, समाहार, विभक्ती, आपला बहुव्रीही समासाची विभक्ती, नन, सह, आदी हे सर्व उपप्रकार आपल्याला समोर काय करायचे तर शिकायचे आहेत आणि एकदम छोट्या-छोट्या क्लुप्त्या मी तुमच्या समोर टाकलेल्या आहेत. छोट्या-छोट्या स्टेप मी तुमच्या समोर काय केलेल्या आहेत, मांडलेल्या आहेत. तुम्हाला नंतर कळेलच. चला तर सुरू करू आपल्या पहिल्या उपप्रकाराला सॉरी पहिल्या मुख्य प्रकाराला ज्याचं नाव आहे अव्ययीभाव समास. अव्ययीभाव समास. आता अव्ययीभाव समासामध्ये काय पहिल्या पदाला जास्त प्राधान्य आहे. पहिलं पद काय महत्वाचं आहे. आता पद मी तुम्हाला समजावून सांगितलंय बघा, की 2 शब्द असतात. दोन्ही शब्दांना पहिलं पद, दुसऱ्या शब्दाला दुसरं पद म्हणतात. मग पहिलं पद महत्वाचं आहे म्हणजे कसं ओळखायचं बरं मग? पहिलं पद महत्वाचं आहे म्हणजे दुसऱ्या पदाचा अर्थ हा पहिल्या पदामुळे बदलतो. हजर म्हणजे असणे आणि गैरहजर म्हणजे नसणे. हजर म्हणजे असणे बरोबर आहे. पण गैरमुळे या हजरचा काय बदललेला आहे? अर्थ बदललेला आहे म्हणजे पहिलं पद. त्यानंतर रोज म्हणजे दिवस. दर म्हणजे प्रत्येक दिवस, पण कसा? प्रत्येक दिवस. पहिलं पद महत्वाचं आहे. बरोबर आहे. दररोज म्हणतो आपण त्याला. त्यानंतर शक्ती यथामुळे शक्तीचा अर्थ बदलला म्हणजे पद पहिलं महत्वाचं आहे. पण याच्यात पण सोपी पद्धत मी आणखीन तुम्हाला सांगतो. फक्त लक्षात ठेवायचं आहे. बाकी काही करायचं नाही. पुढं आलं, की आपोआप तुमच्या माइंडमध्ये पटकन येऊन जाईल. पहा आता या समासामध्ये काय असतं, आधी काही उपसर्ग येतात. उपसर्ग तोंडपाठ करून ठेवायचे. आ यथा प्रति बेभिन, गैर हरदन. हां बरं. आ यथा प्रति इथं दिलेले आहेत. तुम्ही म्हणसाल, "सर एवढ्या स्पीडनं वाचायला लागले." आम्ही कसं ऐकायचं? तर इथं दिलेले आहेत आ, यथा, प्रति, बे, बिन, गैर, हर आणि दर. हे उपसर्ग तोंडपाठ करून ठेवायचे. हे उपसर्ग तोंडपाठ करून ठेवल्यानंतर फक्त उरतो तो आपल्या शब्दाची पुनरावृत्ती. याच्या पलीकडं अव्ययीभाव समासाचं उदाहरण परीक्षेमध्ये येणारच नाही. गॅरंटी आहे. पहा मग आजन्म आ हा उपसर्ग लागला. प्रतिक्षण प्रति हा उपसर्ग लागला. हरघटी हर हा उपसर्ग लागला. प्रतिवर्ष प्रति हा उपसर्ग लागला. दर साल वारंवार शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे. पण मी तर तुम्हाला सांगितलेलं आहे शब्दाची पुनरावृत्ती. जर शब्दाची पुनरावृत्ती होत असेल, तर समास कोणता येतो? अव्ययीभाव समास येतो. जसं गल्लोगल्ली, दारोदार इथं दिलेलं आहे पहा. घरोघर, खरोखर, बरोबर आहे. त्यानंतर वारंवार घेतलेला आहे आपण. म्हणजे शब्दाची जर पुनरावृत्ती होत असेल, एकच शब्द जर दोनदा येत असेल, तर तो अव्ययीभाव समासाचं उदाहरण. जर आ, यथा, प्रति, बे, बिन, गैर, हर आणि दर हे जर उपसर्ग आधी जोडलेले असतील, तर तो पण अव्ययीभाव समास. एकदम सोपं आहे. 2च गोष्टी लक्षात ठेवायच्यात. जर उपसर्ग
आ यथा प्रति बेबिन गैर हर दर हे जर उपसर्ग असतील तर अव्ययीभाव समास आहे. शब्दाची पुनरावृत्ती असेल तर अव्ययीभाव समास आहे. शब्दातील जर पहिलं पद जर महत्वाचं असेल, पहिल्या पदामुळे दुसऱ्या पदाचा जर अर्थ बदलत असेल तर कोणता समास आहे? अव्ययीभाव समास आहे. यथाशक्ती, दरमजल, दरसाल, गैरशिस्त, बेभान, बेकायदा, बे बिनचूक. बेभान, बिनचूक हे काय आहे तर उपसर्ग पहिले जोडलेले आहेत. उपसर्ग जोडलेला आहे. परंतु यापैकीच असायला पाहिजे उपसर्ग. उपसर्ग कोणताही इथे येत नाही. हे निवडून काढलेले उपसर्ग आहेत तुमच्यासाठी. शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे आणि उपसर्ग हेच आहेत. तर समास कोणता आहे? अव्ययीभाव समास आहे आणि अव्ययीभाव समासाचे उपप्रकार नाहीत. कळलंय? चला तर आता समोरचा प्रकार पाहू तत्पुरुष समास. पाहिला आपण अव्ययीभाव समासामध्ये पहिल्या पदाला महत्त्व जास्त आहे. मोठ्या भावाला जास्त महत्त्व आहे. लहान्या भावाला महत्त्व नाहीये. परंतु एक दुसरे कुटुंब आहे तत्पुरुष समासाचं. अव्ययीभाव समासामध्ये मोठ्या भावाला जास्त महत्त्व आहे. मान मोठ्या भावाचा आहे. कमावता मोठा भाऊ आहे. बरोबर आहे. पण तत्पुरुष समासामध्ये कमावता लहान भाऊ आहे. म्हणून तिथं लहान भावाला महत्त्व दिलेलं आहे. बहुत सारा. इथं कमावता लहान भाऊ आहे. म्हणून चला लहान्याला काय दिलेलं आहे घरच्यांनी? मान-सन्मान जास्त दिलेला आहे. म्हणून तत्पुरुष समासामध्ये दुसऱ्याला महत्त्व जास्त आहे. दुसऱ्या पदाला. मग कसं? दुसऱ्यामुळं पहिल्याचा अर्थ बदलतो. आणि परत एक छोटीशी गोष्ट सांगायची मध्ये याच्यामध्ये काय येतं तर विभक्ती प्रत्यय येतो. जर शब्दाचा विग्रह करताना विभक्ती प्रत्यय जर येत असेल, तर तो तत्पुरुष समास आहे. कसं? तोंडाने पाठ ने आलं, तृतीय विभक्ती. पण तोंड आपल्या शरीराचं एक अवयव आणि पाठ यानं काय केलेलं आहे? त्याचा अर्थ बदललेला आहे. भक्त या भक्तामुळं राष्ट्राचा अर्थ बदललेला आहे. राष्ट्र, राष्ट्राचा भक्त, भक्ताला काय आहे? जास्त महत्व आहे. राजाचा पुत्र, राजपुत्र, पुत्र आहे पण कोणाचा आहे? राजाचा आहे. या पुत्रानं काय केलेलं आहे? अर्थ बदललेला आहे. भोजन, भोजन आहे कुठले? वनातील. वनात भरपूर गोष्टी असतात, पण काय केलेलं आहे आपण? भोजन केलेलं आहे. देव आहे, कसा आहे? महान आहे. महान असा देव, देवामुळे काय? महान या शब्दाला अर्थप्राप्त झालेला आहे. नापसंत, नाही पसंत, या पसंतमुळं या नाचा काय आलेला आहे? अर्थ आलेला आहे. त्यानंतर समोरचा आहे याचे उपप्रकार. पहिला आहे विभक्ती. पहा तुम्हाला दिसत असेल 7 उपप्रकार आहेत, परंतु 7च ओळीत मांडलेत. खूप मोठा भाकड पसारा मांडलाय. सोप्या शब्दात मांडलंय, की पटकन कळालं पाहिजे. उगी भापट पसारा डोक्यामध्ये साठवणं आणि परीक्षेच्या वेळी मेंदूचं एक-एक पान पलटणं हे शक्य होत नाही आणि स्पर्धा परीक्षेमध्ये तर बिलकुलच नाही. म्हणून 7 समास फक्त 7 ओळीमध्ये मांडले आणि समजावून पण सांगणार, कंठस्थ पण करणार. किंवा विभक्ती तत्पुरुष आहे. काय करायचं विभक्ती तत्पुरुषमध्ये? विभक्ती प्रत्ययाचं सहकार्य घ्यायचं. जसं सूर्यप्रकाश. सूर्याचा प्रकाश शब्दाचा विग्रह करताना जर विभक्ती आली, तर विभक्ती तत्पुरुष आहे. मतिमंद, मतीने मंद, तृतीय विभक्ती. काय आलं? विभक्ती तत्पुरुष समास. आमराई, आंब्याची राई. काय आलं? विभक्ती तत्पुरुष म्हणजे विभक्ती आली. कार्यालय, कार्यासाठी आलय. प्रथम विभक्ती. काय? विभक्ती तत्पुरुष. विभक्तीचा आधार घ्यावा लागला की डोळे लावून विभक्ती तत्पुरुष म्हणायचं. त्यानंतर आहे अलुक तत्पुरुष समास. हे तर एकदम सोपं आहे. पहा संस्कृतमधून आलेले शब्द अलुकमध्ये असतात आणि त्याच्यापेक्षाही सोपं सांगायचं म्हणजे दुसऱ्या अक्षरावर काय आहे याच्या मात्रा. जसं पहा इथं तुम्हाला दिसेल अग्रेसर, ग्रेवर काय मात्रा आहे. पंकेर्व केवर काय मात्रा आहे. युधिष्ठिर हा शब्द संस्कृत मधला आहे. यथेच्छ हा शब्द काय संस्कृत मधला आहे. शब्द संस्कृत मधून आलेला आहे का? शब्द जर संस्कृत मधून आलेला असेल तर काय करायचंय आपल्याला? अनुक तत्पुरुष मध्ये टाकायचा आहे. शब्द जर दुसऱ्या शब्दावर मात्रा असेल तर काय करायचंय आपल्याला? तो अलुक तत्पुरुष मध्ये टाकायचा. त्याच्यानंतर हे त्याच्यानंतर तिसरा उपप्रकार आहे उपपद तत्पुरुष समास. एकदम सोप्या पद्धतीने मांडलेला आहे. उपपद तत्पुरुष समास तर एकदम सोपा आहे तुमच्यासाठी. ईझी गोइंग आहे. एकदम ईझी गोइंग. आता शब्दाचा विग्रह केल्यावर नारा किंवा नारी प्रत्यय येतो. नारी म्हणजे स्त्री नाही बरं. तर म्हणसाल नारी म्हणजे स्त्री नाही. नार किंवा नारी प्रत्यय जिथे येतो ते उपपद तत्पुरुष समास आहे. मग पहा कसं येतं. आपण उपसर्ग
प्रत्यय घटित हे शब्द पाहिलेले आहेत. बरोबर आहे. पहा वारकरी, वारकरी विग्रह जर केला तर काय येतो माहिती आहे का? पहा, लिहून दाखवतो तुम्हाला. वारी करणारा झालं नारा. तसंच ग्रंथ ग्रंथ लिहिणारा. प्रश्नकर्ता प्रश्न करणारा, शेतकरी शेती करणारा म्हणजे नारा किंवा नारी उपपद जर आलं तर उपपद नारा किंवा नारी जर हा प्रत्यय आला तर उपपद तत्पुरुष आहे. त्यानंतर नन तत्पुरुष. जर पहिलं पद नकारार्थी आलं, पहिलं पद नकारार्थी आलं म्हणजे अनादर, नाही आदर असा, नाही आदर असा, अज्ञान, नाही ज्ञान नाही असा, नापसंत, नाही पसंत असा, अयोग्य, नाही योग्य असा. म्हणजे काय आहे? पहिलं पद नकारार्थी. हे कठीण, एकदम सोपं. त्यानंतर कर्मधारय तत्पुरुष समास. आता त्याच्यामध्ये दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात. पण त्याही पेक्षा दुसरी ओळ आपल्यासाठी महत्वाची आहे. पहिलं पद विशेषण, दुसरं पद नाम आहे. हा सामासिक शब्द आहे नीलकमल. कसा ओळखायचा आहे मग नीलकमल? की कोण्या समासामधला आहे? तुम्ही लिहिलंय पहा, विग्रह केलाय. नीलकमलचा निळे कमळ, बरोबर आहे. विग्रह केलाय. निळे झालं विशेषण, कमळ झालं नाम, झालं कर्मधारय तत्पुरुष. याच्यावर जास्त प्रश्न येतात बरं. लक्ष ठेवण्यासारखं आहे. त्यानंतर रक्तचंदन, रक्त झालं विशेषण, चंदन झालं नाम. महादेव महान झालं विशेषण, देव झालं नाम. नरसिंह, सिंहासारखा नर, सिंहासारखा म्हणजे विशेषण, नर म्हणजे नाम. त्यानंतर हे द्विगु तत्पुरुष समास. तर द्विगु तत्पुरुष समास तर एकदम इझी गोइंग आहे. पहा, ज्याच्यामध्ये पहिलं पद संख्या असतं. पहिलं पद काय? संख्या आहे. आणि दुसरं पद काय? समूहवाचक आहे. दुसरं पद समूहवाचक. जसं पहा, पंधरवाडा, 15 संख्या आहे. समूहवाचक 15 आहे. ही संख्या जरी असेल तरी वाडा, पंधरवडा हा काही समूहवाचक शब्द आहे. त्यानंतर नवरात्र, 9 ही काय संख्या आहे, रात्र, नवरात्रींचा एक समूह. बारभाई, 12 काय संख्या आहे, भाई काय आहे, एक समूहवाचक शब्द आहे, बारभाई. त्यानंतर चातुर्मास काय काय आहे, एक समूहवाचक शब्द आहे. समूहवाचक शब्द जर आला आणि पहिली जर पहा इथं गायींचा कळप असा समूहवाचक इथं या द्विगु तत्पुरुषमध्ये येत नाही. पण तो सामासिक शब्द पण नाहीये. हे लक्षात ठेवायचंय. आता पंधरवाडा शब्द सामासिक शब्द असला पाहिजे. पहिलं पद संख्यावाचक असलं पाहिजे. दुसरं पद समूहवाचक असलं पाहिजे. म्हणजे द्विगु समूह, द्विगु तत्पुरुषी. त्यानंतर एक मध्यम पलोधी तत्पुरुष समास. पाहिलं कीच लक्षात येऊन जाईल तुमच्या. खाद्यपदार्थ आणि नातेसंबंध. एकदम सोपं. खूप मोठा भापट पसारा तुमच्या समोर मांडलेला नाही. आता साखर भात. काय परत एक याच्यातलं एक छोटंसं माझ्या डोक्यात आलेलं आहे. ते तुम्हाला सांगतोय मी. साखर भात. भातात साखर टाकलेली असते का साखरेत दूध टाकलेलं असतं? पहा, आपण काय करतो भातामध्ये साखर टाकतो. भात दिसतो, साखर दिसते का? नाही दिसत. त्यानंतर याचंच एक उदाहरण कांदे पोहे. कांद्यात काय करतो आपण सॉरी पोह्यात काय करतो आपण? कांदे घालतो. पोहे दिसतात. कांदे कशामध्ये येतात? पोह्यामध्ये येतात. बरोबर आहे. पुरणपोळी, पुरणाच्या आतमध्ये सॉरी पोळीच्या आतमध्ये काय? उलट-सुलट होते. ते कधी-कधी पोळीच्या आतमध्ये काय? पुरण आहे. त्यानंतर आतेभाऊ, भाऊ दिसतो. आता दिसते का? आता दिसते बरं. आता दिसते. परंतु आते म्हणजे जे संबंध जोडलेला आहे तो दिसत नाही. लंगोटी मित्र, मित्र दिसतो. लंगोटी दिसते का? नाही दिसत. म्हणजे लोप पावलेला पहिलं पद हे असं म्हणता येईल आपल्याला, की पहिलं पद काय असतं? लोप पावलेलं असतं. त्यानंतर चुलत भाऊ, भाऊ दिसतो. चुलत दिसतो का? नाही दिसत. बटाटे वडा, बटाटा दिसतो सॉरी वडा दिसतो. थोडा जास्त उलट-सुलट व्हायला का? थोडं जास्त उलट-सुलट व्हायला लागला. मध्यम पलोतीमध्ये. आपल्याला वडा दिसतो, बटाटे दिसतात का? नाही दिसत. जसं पोळी दिसती, परंतु पुरणात असतं. भात दिसतो, पण परंतु साखर आत असते. पोहे दिसतात, परंतु कांदा आत असतो. तर हे सगळे उदाहरण कशात येतं? मध्यम पलोदीची. कारण की खाद्यपदार्थ आणि नातेसंबंध मध्यम पलोदीमध्ये येतात. चला तर समोरचा प्रकार पाहायचा आपल्याला द्वंद्व समास. तर हा द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदं महत्वाची आहेत. हां, दोन्ही पदं महत्वाची आहेत. दोन्ही पदं प्रधान आहेत. दोन्ही असतील तरच सामासिक शब्द होतो. एकानं सामासिक शब्द होत नाही. मग काय?
आई असेल तर वडील महत्वाचे आहेत. भाऊ असेल तर बहीण महत्वाची आहे. बरोबर आहे. पहा, स्त्री असेल तर पुरुष महत्वाचा आहे. बहीण असेल तर भाऊ महत्वाचा आहे. बरोबर आहे. म्हणजे स्त्री आणि पुरुष, बहीण आणि भाऊ, विटी-दांडू, भाजीपाला, 3-4 बाजार-हाट हे सर्व द्वंद्व समासाचे काय येतात? उदाहरण येतात. दोन्हीही या समासामध्ये दोन्ही पदं काय असतात? महत्वाचे. राम-लक्ष्मण, राम महत्वाचा आहे. लक्ष्मण पण महत्वाचा आहे. सीताराम, सीता महत्वाची आहे. राम पण महत्वाचा आहे. आता याचे उपप्रकार बघू. पहा याचा पहिला उपप्रकार आहे इतरेत्तर द्वंद्व समास. एकदम सोप्या भाषेत तुमच्या समोर मांडलेले आहेत. जसे त्या तत्पुरुष समासाचे 7 उपप्रकार 7 ओळीत मांडले होते, तसे या द्वंद्व समासाचे 3 प्रकार 3च ओळीमध्ये मांडलेले आहेत. शब्दाचा विग्रह करताना आणि व हे उभयन्वी अव्ययांचा वापर करायचा आहे. शब्दाचा विग्रह करताना आणि व या शब्दांचा जर या शब्दांचा विग्रह करताना जर वापर केला या उभयन्वी अव्ययांचा, तर तुम्हाला कळून जाईल, की द्वंद्व समास आहे, पण कोणता उपप्रकार आहे. जसं आई आणि वडील, इतरेत्तर द्वंद्व समास. कृष्ण कृष्ण अर्जुन, कृष्ण व अर्जुन, इतरेत्तर द्वंद्व समास. नाक व डोळा, इतरेत्तर द्वंद्व समास. स्त्री आणि पुरुष, इतरेत्तर द्वंद्व समास. कारण की आणि व जर विग्रह करताना मधात टाकले, तर तुमच्या लक्षात येऊन जाईल, की इतरेत्तर द्वंद्व समासाचं हे उदाहरण आहे. त्यानंतर आहे वैकल्पिक समास, वैकल्पिक द्वंद्व समास. आता शब्दाचा विग्रह करताना किंवा, अथवा, वा या उभयन्वी अव्ययांचा वापर केला आहे. किंवा, अथवा आणि वा या उभयन्वी अव्ययांचा वापर करायचा आहे. पण त्याच्यापेक्षाही आता शब्द वाचले मी, त्याच्यापेक्षा एक सोपी ट्रिक तुम्हाला सांगतो मी. खरे खोटे काय आहे हो? चूक भूल काय आहे हो? पास नापास काय आहे? पाप पुण्य काय आहे? बरे काय आहे? पहा, खरे खोटे विरुद्धार्थी शब्द आहे. चूक भूल विरुद्धार्थी शब्द आहेत. पास नापास विरुद्धार्थी शब्द आहे. पाप पुण्य विरुद्धार्थी शब्द आहे. एक मिनिट. बरे वाईट विरुद्धार्थी शब्द आहे. म्हणजे विरुद्धार्थी शब्द जर असतील तर वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये. आणि तुम्ही हे पण करू शकता किंवा, अथवा, वा हे उभयान्वी अव्यय पण विग्रहामध्ये टाकू शकता. पहा, खरे किंवा खोटे, चूक किंवा भूल, पास अथवा नापास, पाप वा पुण्य, बरे वा वाईट, तुम्ही हे उभयान्वी अव्यय सुद्धा याच्यामध्ये टाकू शकता. त्यानंतर आहे समाहार द्वंद्व समास. आता हा पण खूप सोपा आहे. समास प्रकारच खूप, समास हे टॉपिकच खूप सोपं आहे. परंतु आपणच त्याला काय करून ठेवलेले आहे, आपल्या मनासाठी त्याला अवघड करून ठेवलेलं आहे. फक्त काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या गोष्टी लक्षात आपल्या आल्यानंतर समासावरचा कोणताही प्रश्न येऊ द्या ना, तुम्ही क्षणात त्याचं उत्तर शोधसाल. मग 2 शब्दात दडलेले अनेक घटक. मग कोणते 2 शब्दात दडलेले अनेक घटक? भाजीपाला. मग तुम्ही म्हणाल, "सर भाजीपाल्यामध्ये काय दडलेले?" आपण मार्केटमध्ये गेलो. मार्केटमध्ये गेल्यानंतर भाजीपाला आणण्यासाठी आपण काय घेऊन येतो? वांगे, टमाटो, बटाटे, कारले हे सगळं जिथं काही त्या त्या ठिकाणी जे काही दिसतं, ते सगळं भाजीपाल्यामध्ये येतं. म्हणजे भाजीपाला म्हणजे इतर घटक त्याच्यामध्ये काय आहेत ॲड झालेले आहेत. वांगे असतील, टमाटे असतील, कारले असतील, दोडकी असतील, मेथी असेल, गवार असेल, सगळं काही त्या भाजीपाल्यामध्ये इतर घटक ॲड झालेले आहेत. त्यानंतर नदी-नाले. नदी-नाले, नदीला ओढा येऊन मिळतो. छोटे-छोटे झरे येऊन मिळतात. छोटे-छोटे पाट येऊन मिळतात. नुसते नदी-नाले नाहीयेत. म्हणजे तिच्यात त्या 2 शब्दात इतर घटक दडलेले आहेत. त्यानंतर गाई-गुरे, गाईसोबत वासरही असतात. कळपामध्ये म्हशी असतात. कळपामध्ये काही म्हातारे बैल सुद्धा असतात. म्हणजे गाई-गुरे या घटकामध्ये इतर घटक दडलेले आहेत. चहा-पाणी. आपल्या घरी पाहुणा आलाय, पाणी दिलंय, चहा दिलाय, गप्पा झाल्यात. परंतु जाता-जाता आपण त्यांना काय करतो? सुपारी सुद्धा देतो. म्हणजे त्याच्यामध्ये काय दडलेले इथं इतर घटक दडलेले आहेत. त्याच्यानंतर समोरचा जो आपला प्रकार आहे, तो आहे बहुव्रीही समास, ज्याच्यामध्ये दोन्ही पदं काय नाहीयेत, महत्त्वाचे नाहीयेत. दोन्ही पदं महत्त्वाची नाही इथं, परंतु तिसऱ्याच पदाचा काय होतो त्याच्यामधून बोध होतो. दोन्ही पदं महत्त्वाची नाही, तिसऱ्या पदाचा बोध होतो. मग जसं पहा, लंबोदर, लंब आहे उदर ज्याचे असा तो गणपती. लंब
लंबोदर 2 पदं येतात. दोन्ही पदातून काहीच बोध होत नाही. तिसऱ्याच गणपती बाप्पाचा बोध होतो याच्यामध्ये. जसं नीलकंठ, नीलकंठ 2 पदं येतात, परंतु बोध होतो महादेवाचा. चक्रपाणी, चक्रपाणी 2 पदं आहेत, पण बोध होतो विष्णूचा. शूलपाणी, शूलपाणी 2 पदं येतात, परंतु बोध होतो महादेवाचा. अनादी, अनादी उपसर्ग लावलेला आहे, नकारदर्शक, परंतु बोध होतो ईश्वराचा. म्हणजे लंबोदर, लंब आहे, उदर ज्याचे असा तो गणपती. नीलकंठ, निळा आहे कंठ असा तो महादेव. चक्रपाणी, चक्र आहे हाती ज्याच्या असा तो विष्णू. म्हणजे दोन्ही पदाचा बोध होत नाही. तिसऱ्याच पदाचा बोध होतो. दोन्हीला प्राधान्य नाही, तिसऱ्यालाच प्राधान्य आहे. दोन्ही काय आहेत? गौण आहेत. त्याच्यामध्ये एक छोटीशी सोपी क्लुप्ती मी तुम्हाला सांगणार आहे. याच्यामध्ये एक तर देवाचे टोपण नावं असतात किंवा नकारदर्शक हे पहा इथं अनादी नकारदर्शक उपसर्ग जोडलेले असतात किंवा प, प्र, परा, अप, सु, दुर, वि हे उपसर्ग याच्यामध्ये जोडलेले असतात. चला तर पाहू याचे उपप्रकार. त्याचा पहिला उपप्रकार आहे विभक्ती बहुव्रीही. विभक्ती जोडली म्हणून विभक्तीकडे जायचं नाहीये. सोप्या सोप्या क्लुप्त्या वापरायच्यात आपल्याला. याच्यामध्ये देवाची टोपण नावं असतात. जसं लंबोदर, दशानन, चक्रपाणी, शूलपाणी. त्यानंतर नीलकंठ, दशमुख, त्यानंतर शूलपाणी. हे सगळे काय आहेत? देवाची टोपण नावे येतात, देवाची विशेषणं येतात, देवाला दिलेली जेवढे विशेषणं येतात, या विभक्ती बहुव्रीहीमध्ये येतात. विचारच करायचा नाही. देवाचं टोपण नाव दिसलं, गजानन दिसलं गणेशाचं किंवा लंबोदर दिसलं, तर ते विभक्ती बहुव्रीही काय करायचं डोळे लावून लिहायचं. त्यानंतर आहे नन बहुव्रीही. तर या ननमध्ये काय दिलेलं आहे? नकारदर्शक उपसर्ग आपल्याला जोडायचे आहेत. जिथं नकारदर्शक उपसर्ग येतं, अन, न, अ, नि. जसं अनंत, नीरस, अनादी, अव्यय, अनिकेत. नकारदर्शक उपसर्ग जोडलेले आहेत म्हणजे नन बहुव्रीही समास. नंतर सहबहुव्रीही समास. सोबत किंवा सह जिथं अर्थ निघतो, सोबत किंवा सह ज्या ठिकाणी अर्थ निघतो, जसं सहकुटुंब, सगळं कुटुंब सोबत असतं. सनात, सुपुत्र, सुंदर असा पुत्र. तर इथं सहबहुव्रीही समास होतो. म्हणजे सह किंवा सोबत असा अर्थ जिथे निघतो. त्यानंतर एक प्रातिबहुव्रीही समास. प्र, पर, सु, दुर, वि, अप. जिथं हे उपसर्ग लागतात, तिथं सह प्रातिबहुव्रीही समास होतो. जसं सुमंगल, दुर्गुणी आणि प्रबल. दोन्ही पदं महत्वाचे नाहीत. तिसऱ्याच पदाचा काय होतो? बोध होतो. तिथं बहुव्रीही समास काय करायचा आपल्याला डोळे लावून टिपवायचा आहे. एकदम सोप्या शब्दात आपण सर्व समास आज अभ्यासलेले आहेत. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आणखीनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल, तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नवीन-नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी, नवीन-नवीन घटक तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन द्या. चला तर धन्यवाद. आज इथंच थांबू.